आणि आता बातमी थेट पुण्यात नाही येते। पुण्यनगरीत तरुणांकडनं खुलेआम ड्रग्ज घेतल्याचं प्रकरण समोर आलंय। त्यामुळे खळबळ माजली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील नागरिकांना आवाहन करत 7 दिवस ड्राय डे ठेवण्याचं आवाहन केलंय। बघूया। पुण्यात 7 दिवसांचा ड्राय डे ठेवा। चंद्रकांत पाटलांची मागणी, तळीरामांना धसका। झिंगलेल्या पुण्यावर ड्राय डेचा उतारा। शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे सध्या ड्रग्जचं माहेरघर झालंय। पुण्यात खुलेआम ड्रग्जच्या सेवनाचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आणि सत्तेची झिंग चढलेलं शासन आणि प्रशासन खडबडून जाग झालं। त्यातच आता पुण्याचे माजी पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी 3 किंवा 7 दिवस पुण्यात ड्राय डे ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्याची मागणी करत पुण्यातील झिंगलेल्या पब आणि बार संस्कृतीवर उतारा सुचवलाय। सगळ्या पुण्याने मिळून एक 2-3 दिवस अशा सगळ्या पब बियर बार हे एकदा बंद करून 3 दिवस बंद, 7 दिवस बंद, सगळ्यांनी एका व्यासपीठावरून याची नियमावली केली पाहिजे। अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही? काही महिन्यांपूर्वी ललित पाटील येरवडा कारागृहातून ड्रग्जचं रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आणि पुण्यातील पब आणि बारच्या पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला। त्यानंतर हा मुद्दा काही काळ थंड बस्त्यात गेला होता। मात्र 4 दिवसांपूर्वी फर्ग्युसन रोडवरील पबमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्जचं सेवन करत असल्याचं उघडकीस आलं। त्यानंतर प्रशासनानं अनधिकृत पब आणि बारवर कारवाईला सुरुवात केली। मात्र अनधिकृत पब आणि बारचा एवढा सुळसुळाट होईपर्यंत प्रशासन काय झोपलं होतं का, असा सवाल निर्माण होतोय। मात्र पाटलांच्या ड्राय डेच्या प्रस्तावानं पुण्यातल्या तळीरामांच्या पोटात गोळा आला असेल एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।